नगर परिषद अध्यक्षपदासाठी आता आरक्षण सोडत जाहीर झाले। 51 नगर परिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर झाले। अनुसूचित जाती महिलांसाठी 17 अध्यक्षपद राखीव आहे, तर 34 नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव आहे। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग आलाय। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून 51 नगर परिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले। त्यातल्या अनुसूचित जातींच्या महिलांसाठी 17 अध्यक्षपद तर 34 नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले। तर एससी महिलांसाठी राखीव नगराध्यक्षपद हे देऊळगाव राजा आणि मोहोळ इथे, तेल्हार आणि ओझोर मध्ये सुद्धा अनुसूचित जमातीतल्या महिलांसाठी राखीव अध्यक्षपद। वानाडोंगरी भुसावळ मध्ये सुद्धा एससी महिलांसाठी राखीव नगराध्यक्षपद आहे। शिर्डी, सावदा, चिमूर आणि दिग्रस इथे सुद्धा एससी महिलांसाठी राखीव नगराध्यक्षपद आहे। त्यामध्ये पुढे अकलूज, बीड आणि शिरोळ सोबतच घुग्गुस, मैंदर्गी आणि दिगडो हदवे इथे सुद्धा राखीव नगराध्यक्षपद एससी महिलांसाठी। तर ओबीसी महिलांसाठी राखीव नगराध्यक्षपद भगूर, इगतपुरी, विटा या पालिकांसाठी जाहीर झाले। सोबतच धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौंड, कुळगाव, बदलापूर या ठिकाणी ओबीसी महिलांसाठी राखीव नगराध्यक्षपद। आणि याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, नगर परिषद अध्यक्षपदासाठी आता आरक्षण सोडत जाहीर झाले, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या आणि 247 नगरपालिका यांचं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावर सुरू झालेलं आहे। आणि यामध्ये ओबीसी महिला प्रवर्ग असेल की एससी महिला प्रवर्ग, त्याचबरोबर पुरुषांसाठी कोणते राखीव असतील या संदर्भातले जे आरक्षण आहे ते काढलं जात आहे। थोड्या वेळातच सर्व चित्र स्पष्ट होईल की कोणत्या नगरपालिकांमध्ये कोणतं नगराध्यक्षपद असणार आहे। जवळपास निम्म्याहून अधिक लॉटरीची प्रक्रिया ही पूर्णतः आलेली आहे आणि आणखी थोड्या वेळामध्ये या संदर्भातली संपूर्ण माहिती समोर येईल। सध्या तरी सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एससी प्रवर्ग, त्याचबरोबर इतर जे प्रवर्ग आहेत जे आरक्षित आहेत त्यांची लॉटरी काढण्यात आलेली आहे। त्यानंतर महिला व पुरुष जे ओपन असतील त्यामध्ये महिला व पुरुष अशा प्रकारे लॉटरी काढण्यात येईल आणि त्यानंतर सर्व नगरपालिका, नगरपंचायत यांचे नगराध्यक्ष पदाची लॉटरी ही पूर्णपणे जाहीर केली जाईल। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर 51 नगर परिषदांसाठी महिला आरक्षण जाहीर झाले, त्यामुळे आता पक्ष कशा पद्धतीने तयारी करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे।